शेतकरी बंधूंनो नमस्कार। केंद्र सरकारच्या सौर कृषी पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप दिले जातात। 2024 मध्ये या योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज दाखल केले होते अशा अर्जदारांपैकी लाभार्थ्यांची यादी ही नुकतीच जाहीर झालेली असून या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं, ही लाभार्थी यादी डाउनलोड कशी करायची हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपण या शासन निर्णय GR चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, लाभार्थी यादी तपासण्याकरता किंवा आपलं नाव चेक करण्याकरता सर्वप्रथम आपण PM कुसुमच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। आपण या ठिकाणी त्या वेबसाईटचं नाव पाहू शकता, pmkusum.mnre.gov.in। या वेबसाईटला भेट दिल्यानंतर वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावरती पब्लिक इन्फॉर्मेशन या विभागात स्कीम बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावरती आपण क्लिक करायचं आहे। नंतर एक नवीन विंडो उघडेल, यामध्ये आपलं राज्य, जिल्हा आणि पंपाची क्षमता आपण निवडायची आहे आणि गो या बटनावरती क्लिक करून आपण पुढे जायचं आहे। त्यानंतर मंजूर झालेल्या अर्जांची यादी आपल्याला दिसेल, यात आपण आपलं नाव तपासू शकतो, चेक करू शकतो आणि ही यादी आपण डाउनलोडसुद्धा करू शकतो। मित्र, या योजनेची जर वैशिष्ट्ये आपण बघितली तर सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी 10% आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी 5% रक्कम भरावी लागते। उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो। पंपाची क्षमता ही जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 HP पासून 7.5 HP पर्यंत क्षमतेचे सौर पंप या योजनेमध्ये उपलब्ध आहेत आणि या पंपाची 5 वर्षाची दुरुस्ती हमी म्हणजे मेंटेनन्स वॉरंटीसुद्धा शेतकऱ्यांना मिळते। तर अशा प्रकारे अतिशय चांगली अशी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप म्हणून या योजनेला ओळखलं जातं। अशा योजनेसाठी आपण जर अर्ज सादर केलेला नसेल तर 2025 मध्ये आपण अर्ज सादर करू शकता आणि नुकतेच MHA-DBTचे काही नियम बदललेले आहेत। आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती आता अर्जांची छाननी होणार आहे। त्यामुळे जर आपण विंडो ओपन झाल्यानंतर आपला त्वरित लवकरात लवकर अर्ज सादर केला तर आपलासुद्धा या ठिकाणी नंबर लागू शकतो आणि आपल्याला हा सौर कृषी पंप मिळू शकतो। त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत आणि या चांगल्या योजनेचा लाभ घ्यायला हवा आहे। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या मागेल त्याला सौर कृषी पंपाबद्दलची माहिती मिळेल आणि लाभार्थी यादी कशी चेक करायची, आपलं नाव कसं चेक करायचं याबद्दलची माहिती मिळेल। धन्यवाद।